लाखो लाडक्या बहिणी दिवाळीच्या तयारीत गुंतलेल्या असताना त्यांच्या खात्यात 1,500 रुपयांचा त्यांचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याची त्या वाट पाहतायत। परंतु दुसरीकडे मात्र लाडक्या बहिणींसाठी निधीची तरतूद करताना सरकारची पार दमछाक होत असल्याचं यापूर्वीही आपण वेळोवेळी पाहिलंय। प्रत्येक वेळी सरकार समोर असा प्रश्न उभा राहतो की हा पैसा येणार कुठून। त्यामुळे पूर्वीप्रमाणे यंदाही आता हा निधी सरकारी तिजोरीतून नव्हे तर सामाजिक न्याय विभागाच्या आरक्षित निधीतून येणार असल्याचं समजतंय। होय, महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी 410.30 कोटी रुपयांचा निधी वळवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ही योजना जरी सरकारसाठी निवडणुकीत सोन्याचं अंड देणारी ठरली असली तरी सरकारी तिजोरीवर तसेच इतर विभागांच्या खर्चांवर ताण पडणारी ठरली आहे। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर महायुतीच्या गेम चेंजर ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे। समाजातील आर्थिकरित्या दुर्बल महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये दिले जातात। नागरिकांमध्ये ही योजना तशी प्रचंड लोकप्रिय असून त्याचा गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला खूप फायदा झाला। ते घवघवीत मत मिळवत बहुमताने जिंकून आले। विरोधकांनी मात्र या योजनेवर पहिल्यापासूनच टीका केली असून गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांची पडताळणी, त्यातील गैरप्रकार अशा अनेक घटना समोर आल्याने ही योजना वादात सापडली होती। आणि आता याच लाडकी बहीण योजनेबाबत आता महत्त्वाचे अपडेट समोर आले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटींचा निधी वळवण्यात आला। लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नसून त्याच पैशांची सर्व लाडक्या बहिणी वाट पाहतायत। दरम्यान याच सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटींच्या निधीवर डल्ला मारण्यात आला असून ते पैसे आता लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार आहेत। त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी वापरण्यात यावा यासाठी सूचना देण्यात आल्यात। मात्र यामुळे आता नवा वाद पेटू शकतोय। महत्त्वाचं म्हणजे महिला व बाल विकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी वापरण्यात यावा अशी सूचना केली आहे। त्यामुळे एक लक्षात घ्या, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना मात्र लाडकी बहीण योजनांचा लाभ मिळणार नाही। सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही। याबाबत महिला बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी अशी सूचना त्यात देण्यात आली। राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या निधी संदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर केला। त्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी विभागाअंतर्गत 3,960 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। आपण बघितलंय, लाडक्या बहिणींसाठी निधीची तरतूद करताना सरकारची दमछाक होत असल्याचं यापूर्वीही वेळोवेळी दिसून आलंय। या योजनेसाठी याआधी अनेक वेळा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला होता। आधी सामाजिक न्याय विभागासह आदिवासी विभागाचा 1,827 कोटी 70 लाखांचा निधी महिला व बाल कल्याण विभागाकडे वळवण्यात आला होता। तर जुलै महिन्याच्या शेवटी सुद्धा शासनाने एक निर्णय जाहीर केला। त्यानुसार लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक आणि न्याय विभागाकडून अनुसूचित जाती घटकांसाठीचा 400 कोटींचा निधी वळवण्यात आला। त्यानंतर मंत्री शिरसाट यांनी अजित पवारांविरोधात टीकेची झोड उठवली होती। गेल्या वेळेस सामाजिक न्याय विभागासह आदिवासी विभागाचा 1,827 कोटी 70 लाखांचा निधी महिला व बाल कल्याण विभागाकडे वळवण्यात आला होता। शासन धोरणानुसार आणि मंजूर आराखड्यानुसार हा निधी वळवण्यात आला होता। त्यावरून टीकेची मोठी झोड उठली होती आणि आता सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्यामुळे नवा वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे।
कारण असं म्हटलं जात आहे की नीती आयोगाच्या धोरणानुसार अनुसूचित जातींसाठीचा निधी सामान्य योजनांसाठी वळवता येत नाही. होय, त्यामुळे आता पुढे काय होणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.